नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण स्थूल वाचन या विभागातील बघा डॉक्टर विजया वाड यांच्या बालसाहित्यिका गिरिजा कीर या पाठास सुरुवात केली आहे. काल आपण काय पाहिले त्याची प्रथमतः उजळणी करूयात. लेखिकेने म्हणजे डॉक्टर विजया वाड यांनी प्रस्तुत पाठातून गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांची रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे. म्हणजे काय रसास्वादाच्या अंगाने ओळख करून देणं म्हणजे काय हे मुलांनो काल पाहिलेलंच आहे, तरीही आणखीन एकदा सांगते पहा. तर कलाकृतीचा आशय, कलाकृती म्हणजे काय, कोणती कथा, कादंबरी, कविता, नाटिका, म्हणजे या कलाकृतीचा आशय किंवा कथानक त्यातल्या व्यक्तिरेखा ह्या मनाला पटणाऱ्या असल्या पाहिजेत. बघा, ज्या व्यक्तिरेखा आहेत त्यांच्या स्वभावात वाचकांना किंवा प्रेक्षकांना भारावून टाकण्याची शक्ती असली पाहिजे. लेखकाची भाषाशैली, वर्णनशैली ही वाचनीय असली पाहिजे, प्रभावी असली पाहिजे. कथानक कसे असले पाहिजे तर उत्कंठा वाढवणारे असले पाहिजे. आपल्या समोरची कलाकृती जर कविता असेल तर त्या कवितेतून कोणता भाव व्यक्त झाला आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्याला अनुसरून भाषा, अलंकार, प्रतिमा, प्रतीके आहेत का हे सुद्धा पाहिले पाहिजे. कवितेतून उत्कट भावना व्यक्त झाल्या पाहिजेत. बघा, कलाकृतीचा प्रकार कोणताही असू दे, त्यातून मानवी मूल्य प्रकट झाली पाहिजेत. उच्च, उदात्त असे संदेश साहित्यातून मिळायला हवेत. बघा मुलांनो, या सर्वांचा विचार करणं म्हणजे रसास्वाद होय. ठीक आहे, तर तुम्हाला ते समजलेलं असेलच. आज आपण पुढील भागास सुरुवात करूयात. बघा, या ठिकाणी डॉक्टर विजया वाड काय म्हणतात. आज मी गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याबाबत लिहिणार आहे. विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईंच्या लेखनात तोचपणाचा दोष अभावानेही आढळत नाही. हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे. बघा, सर्वात मोठे यश काय आहे तर गिरिजा कीर यांनी भरपूर लिखाण केले. त्यांची विपुल प्रमाणामध्ये साहित्य निर्मिती आहे किंवा झालेली आहे, परंतु त्यांच्या लेखनामध्ये तोचपणा आढळत नाही. कारण मुलांनो, बऱ्याचदा असे होते की काही लेखक किंवा कवी किंवा कविकार पुस्तकं लिहितात, म्हणजेच कथा, कादंबऱ्या लिहितात, परंतु बहुतांशी वेळेला त्यांच्या या कलाकृतीमध्ये किंवा कलाकृतीचा आशयामध्ये साधारणतः सारखेपणा असतो, तोचपणा असतो. मग वाचकांना तसं वाचन करायला आवडत नाही. परंतु गिरिजा कीर यांनी मात्र तसे केलेले नाही. बघा, म्हणूनच तिथं म्हटलेलं आहे की त्यांच्या लेखनात तोचपणा इथं आढळत नाही. म्हणजे हा जो दोष आहे तो अभावाने सुद्धा आढळत नाही. ठीक आहे, आता पुढे काय म्हणतात बघा. आणखी त्यांची नाटुकले आपण वाचलीत तर आपल्या असं लक्षात येईल की चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात आणि तेही बालकांच्या विश्वातले. म्हणजे काय बरं मुलांनो, गिरिजाबाईंनी विपुल लेखन केले आहे. कथालेखिका म्हणून त्यांना साहित्य क्षेत्रात मानाचे स्थान मिळालेले आहे. साधारणपणे असे लेखक बालसाहित्याकडे क्वचितच वळतात. बघा, एवढं मोठं मानाचं स्थान जर मिळालं असेल तर बालसाहित्य का लिहायचं, बरोबर आहे. वाचक हे मोठ्या वयोगटामधले भरपूर प्रमाणामध्ये असतात, मग त्यांच्यासाठी लिखाण करावं असे वाटते. परंतु इथं गिरिजा कीर यांनी मात्र तसा विचार केलेला नाही. त्या मात्र आवर्जून बालकुमार साहित्याकडे वळलेल्या आहेत. या क्षेत्रातही त्यांनी लक्षणीय निर्मिती केलेली आहे. बालसाहित्यामध्ये बहुतेक करून बघा, ज्यांनी लिहिलेले असेल त्यांच्या त्या बालसाहित्यामध्ये कुठले विषय असतात तर जादू, चमत्कार यावरती भर असतो. कारण मुलांना ते आवडतं. परीकथा बघा किंवा राक्षस कथा असे लेखन फार आवडते मुलांना. परंतु या ठिकाणी मात्र गिरिजा कीर यांनी ह्या चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा वेगळं कथालेखन म्हणजेच काय तर दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न त्यांना खूप महत्त्वाचे वाटले आणि तेही बालकांच्या विश्वातले, आणि तशा पद्धतीने त्यांनी काय केलेलं आहे, बालसाहित्य निर्माण केलेलं आहे. बघा काय म्हणतात पुढे इथं डॉक्टर विजया वाड
त्यांच्या काही बालनाटिकांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. बघा, त्यांनी म्हणजे त्यांचं लिखाण जे आहे म्हणजे जे काय केलेलं असेल गिरिजा किरणनी, त्यातली काही उदाहरणं इथं दिलेली आहेत. इटुकली पिटुकली नाटुकली या संचात आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले या बालनाटिका बघा 9 ते 12 या वयोगटासाठी आहेत. बघा मुलांनो, म्हणजे जे गिरिजा किर यांनी लिखाण केलेलं आहे ते कुठल्या वयोगटातील मुलांसाठी केलेलं आहे, तर 9 ते 12 या वयोगटातील मुलांसाठी केलेलं आहे. ठीक आहे. आता पुढे काय म्हणतात बघा, नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी आहेत. पुढे, मला बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्त्व वाटते बघा, कारण हा प्रांत पूर्णतया दुर्लक्षित असा आहे. बघा काय म्हणतात डॉक्टर विजया वाड, तर इथं जे लिखाण केलेलं आहे गिरिजा कीर यांनी कुठल्या वयोगटातील मुलांसाठी केलेलं आहे, तर 9 ते 12. ठीक आहे. आणि त्यांच्या नाटिका नीला राणीचा दरबार, मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठीच आहे. आणि त्यांनाही स्वतःला बालनाटिकांचे विशेष खूप म्हणजे महत्त्वाचे वाटते, कारण हा प्रांत दुर्लक्षितच झालेला आहे, त्याकडे कोणी लक्षच दिलेलं नाही. बघा, पुण्याच्या रजनी परांजपे काय करतात, तर या वयोगटासाठी म्हणजे 9 ते 12 या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षरविरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरिजाबाईंची ही बालनाटके साथच देतात. बघा मुलांनो, या ठिकाणी काय आपण म्हणजे लक्षात येते आपल्याला, तर लेखन या ठिकाणी जे गिरिजा कीर यांनी केलेलं आहे, तर बालकुमार साहित्य यांच्यावरती म्हणजे त्यांनी बालकुमारांच्या भावविश्वातील प्रसंग जाणून त्या प्रसंगावर आधारित लिखाण केलेलं आहे. ठीक आहे. बघा पुढे, गिरिजाबाईंनी लहान मुलांसाठी म्हणजेच बालकांसाठी साहित्य निर्मिती केली, तीही 9 ते 12 वर्ष गटासाठी, आणि खास बालवर्गासाठी 5 ते 9 वर्ष बघा यांच्यासाठी नाटिका लिहिल्या. बालकांचे वय लक्षात घेऊन त्यांनी साध्या सोप्या व जोडाक्षर विरहित बालनाटिका देण्याचाही प्रयत्न केला. बघा, या ठिकाणी आपल्याला गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष लक्षात येते. काय आहे बालनाटिकांचे विशेष, तर हे वय म्हणजे बालकांचे वय लक्षात घेता त्यांनी साध्या सोप्या जोडाक्षर विरहित बालनाटिका देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हे त्यांच्या नाटिकाचे खूप महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. पुढे काय बघा, साधारणपणे लहान मुलांना अद्भुतरम्य आणि चमत्कारावरती आधारित कथानके आवडतात असा समज आहे, परंतु त्यांनी काय केलेलं आहे, या समजाला छेदच दिला आहे. म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की ह्या लहान मुलांची आवड फक्त तेवढीच नाही आहे. म्हणजे या विचाराला, या समजाला छेद देऊन त्यांनी वास्तवावर आधारित बालनाटिका लिहिल्या. दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न काय असतात म्हणजे ते वेधले, लहान मुलांचे प्रश्न काय असतात ते वेधून त्यांनी, किंवा मुलांचे भावविश्व त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, लिखाण केलेलं आहे. म्हणजे त्यांनी वास्तवावर आधारित बालनाटिका लिहिल्या, मुलांचे भावविश्व त्यांच्या गरजा यांना त्यांनी प्राधान्य दिले आणि बालनाटिका लिहिल्या. त्यांच्या बालनाटिकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची चित्रदर्शी शैली. त्यांच्या नाटिकांमधला बघा प्रसंग समोर जिवंतपणे घडत आहे असे वाटते. म्हणजे वाचायला बसलं की काय वाटतं, तर चित्रदर्शी म्हणजे समोर चालूच आहे ते. त्यामुळे त्यांच्या बालनाटिका पाहताना प्रेक्षक खिळून बसतात, बघत राहतात. बघा, एकंदरीत त्यांच्या बालनाटिका ह्या कशा आहेत, वैशिष्ट्यपूर्ण आहेत. म्हणजे या ठिकाणी गिरिजा कीर बघा यांच्या बालनाटिकांची काय वैशिष्ट्य आपल्या लक्षात आलेली आहे, तर मुलांचे भावविश्व त्यांनी लक्षात घेतलेलं आहे, गरजा यांना प्राधान्य दिलेले आहे, वास्तवावरती लिखाण त्यांनी केलेलं आहे. म्हणजे चमत्कार, जादू यावरती जो बहुतेक करून इतर लेखकांचा भर असतो त्याला त्यांनी काय केलेलं आहे, छेदच दिला आहे. म्हणजे लहान मुलांना तसे लिखाण किंवा तशा गोष्टी वाचायला आवडतात या विचारालाच त्यांनी छेद दिला आहे. आणि त्यांनी
म्हणजे कुठल्या विचारांवरती त्यांचं लिखाण केलेलं आहे, तर मुलांचं भावविश्व लक्षात घेऊन त्यांनी काय केलेलं आहे, आपलं बालसाहित्य निर्माण केलेलं आहे. ठीक आहे मुलांनो, तर या ठिकाणी तुम्हाला हा भाग समजलेला असणार आहे. तर इथं सगळ्यात महत्त्वाचं आपण काय पाहिलेलं आहे, तर गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष हे तुम्हाला समजलेलं असणारच आहे. ठीक आहे, तर यावरती तुम्हाला जो स्वाध्याय दिलेला आहे तो तुम्ही आम्हाला काय करायचा आहे, सोडवून पाठवायचा आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूयात.